नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण चालू घडामोडी या सेशनमध्ये 6 ऑक्टोबर 2022 या दिवसाच्या महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा घेणार आहोत। चला वळूया आपल्या घडामोडींकडे। आजची पहिली घडामोड, बेटरेजी मेडल शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं। कोरोलिन आर बेटरेजी, मॉर्डन मेडल आणि के बेरी शार्पलेस या तिघांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झालं। आधी रेणूंना एकत्र आणून त्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे रॉयल स्वीडिश अकॅडमीने जाहीर केलं। अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या स्क्रिप्स रिसर्चमधील संशोधक शार्पलेस यांनी सर्वप्रथम रेणूंना एकत्र जोडून त्यानंतर त्यांचे विभाजन करण्याचा सिद्धांत सर्वप्रथम मांडला। मात्र त्यासाठी योग्य रासायनिक बक्कल शोधून काढणे ही समस्या होती। त्यांची एकमेकांशी सहजगत्या प्रतिक्रिया होणे आवश्यक देखील होतं। शार्पलेस यांनी डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठातील मेडल्स यांच्यासह एकत्र विभाजित होऊ शकणाऱ्या पहिल्या रेणूंचा शोध लावला, तर कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील बेटरेजी यांनी जीवांमध्ये म्हणजे सजीवांमध्ये ही प्रक्रिया उपयोगात आणण्याची पद्धत शोधून काढल्याचे अकॅडमीने पुरस्काराची घोषणा करताच म्हटले। $9 लाख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून 10 डिसेंबरला पुरस्कारांचे वितरण केले जाईल। शार्पलेस यांना 2001 सालीही नोबेलने सन्मानित करण्यात आलं असून 2 वेळा पारितोषिक जिंकणारे ते 5वे संशोधक ठरले आहे। त्यांना 2019 साली अमेरिकन केमिकल सोसायटीतर्फे देण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या प्रिस्टले पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं। वळूया पुढील घडामोडीकडे। इंदूर सलग 6व्यांदा स्वच्छ शहरांच्या यादीत अव्वल आलेला आहे। इंदूरला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये सलग 6व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून स्थान मिळवलेलं आहे। केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणात सुरत आणि नवी मुंबई अनुक्रमे 2ऱ्यांदा आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे। राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छतेच्या मापदंडांच्या आधारे क्रमवारी जाहीर केली। 1 लाखापेक्षा जास्त आणि 1 लाखापेक्षा कमी अशा 2 श्रेणींमध्ये क्रमवारी लावली गेली आहे। 2022च्या सर्वेक्षणात देशातील 62 कॉन्टोनमेंट बोर्ड आणि 91 गंगा शहरांसह 4354 ULBचा समावेश आहे। वळूया पुढील बातमीकडे। पंकज त्रिपाठी यांना भारतीय निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून सन्मानित करण्यात आलं। मिर्झापूर अभिनेता पंकज त्रिपाठी यांना भारताच्या निवडणूक आयोगाचा नॅशनल आयकॉन म्हणून घोषित करण्यात आलं आहे। 4 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजित एका कार्यक्रमात मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ECI सोबतच्या त्याच्या सहकार्याच्या आधारे पुरस्कार विजेत्या अभिनेत्याला राष्ट्रीय आयकॉन बनवण्यात आलं। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केलेली आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। भारतीय अमेरिकन विवेक लाल यांना अमेरिकेत जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। विवेक लाल या भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या हस्ते कृतज्ञतापूर्वक मान्यता या सन्मानपत्रासह जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। विवेक लाल हे जनरल ऑटोमिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। त्यांना अमेरिकी क्रॉप्स आणि राष्ट्रपती कार्यालयाने प्रशस्तीपत्र दिलेले आहे। जनरल ऑटोमिक्स हे अणुतंत्रज्ञानाच्या विशेष क्षेत्रातील जागतिक आघाडीवर आहे। वळूया पुढील घडामोडीकडे। U20 वर्ल्ड चॅम्पियन अंतिम पंघलने राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये कुस्तीत सुवर्णपदक जिंकलेलं आहे। 20 वर्षाखालील जागतिक चॅम्पियन असलेल्या अंतिम पंघलने महिलांच्या 53 kg कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकल्यामुळे राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये प्रभावी पदार्पण केले। महिला कुस्तीमध्ये U20 विश्वविजेता बनणारी पहिली भारतीय महिला बनून ऑगस्टमध्ये इतिहास रचणाऱ्या हरियाणाच्या अंतिम पंघलने अंतिम फेरीत मध्य प्रदेशच्या प्रियांशी प्रजापतीचा पराभव केला। राष्ट्रीय खेळांमध्ये 23 सुवर्ण सर्व्हिसेस, 14 रौप्य आणि 14 कांस्यांसह 51 पदकांसह आघाडीवर आहे आणि त्यानंतर 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 11 कांस्यांसह 49 पदकांसह हरियाणा सलग 2ऱ्या स्थानावर आहे। यामध्ये उत्तर प्रदेशने 13 सुवर्ण, 9 रौप्य आणि 8 कांस्य पदके जिंकले आहेत, तर तमिळनाडूने 12 सुवर्ण, 9 रौप्य आणि 11 कांस्य पदक जिंकले आहे। गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट आणि भावनगर या 6 शहरांमध्ये राष्ट्रीय खेळ 2022 आयोजित केले आहे। 12 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय खेळ 2022चा समारोप होणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण चालू घडामोडी या सदरात स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर चालू घडामोडी जाणून घेतल्या। अशीच माहिती जाणून घेण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।